हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग ज्याचं नाव आहे दिवसाची सफर ब्लॉग्स. सो गाईज, आपला आजचा कॉन्टेंट बघा. जसं की काल म्हणजे याच्याबद्दल एक मिनी ब्लॉग होता, त्यात मी बोललेलो की आपण चाललो आहे की म्हणजे खेळी चाललो आहे बाहेरच्या गावात. बिकॉज उद्या आहे मोठा होम, त्याच्या आदल्या दिवशी आपण खेळी जातो. ह्यावेळी मी पण आहे. ओके, तर सर्व आहेत, तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. भेटत थोडं नाही. बाय. सो सर्व तर आलेले आहेत. ओके, तर जसं की बघता तुम्ही तर अशा विषय एकदम घेऊन फुल तयार आहेत सर्व. ओके, मास्क मॅन. सो गाईज, काय बोलतो हा बघा, इकडे पण ब्लॉगर, इकडे पण ब्लॉगर. ओके, हे बघा केली बघा आपल्या आजचे. पाठीमागे सगळे आहेत आपले माणसं बाप वगैरे. आता एका ग्रुपने आपण म्हणजे पोरं चाललो आहे एका ग्रुपला. ओके, विनयदा वाजवणार. तर आपण आता डायरेक्ट म्हणजे आता इथून जास्त टाइमपास होईल, भरपूर चालायचं आहे. तर आपण डायरेक्ट आता तुम्हाला जो पहिला गाव आपण घेणार म्हणजेच की काय घेणार आहे आपण, पहिला गाव जावेल. ओके, तर पहिला गाव जावेल घेणार आहे, तर तो तुम्हाला तिथे गेला. ओके, बाय. तर काय सम्यकने ढोल घेतले म्हणून मी आता सम्यकचा ब्लॉग कंटिन्यू तर गाईज करवंद नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण आता जावेलच्या गावात एंट्री मारणार आहोत. तर डायरेक्ट भेटूया जावेलच्या गावात. तोपर्यंत बाय. इकडे आयुषदा बसलाय. सो गाईज, आपण जावेलमध्ये आलेलो आहे आणि गेल्या टायमाला आपण सरांचं घर इथे आहे, तर आपण सरांच्या घरात आलेलो. सरांच्या घरी आपण आलेलो ना, ते अरे बघा ते सर्व घर. जसं की तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट सगळी घरं आपण जावेलमध्ये एंट्री मारल्याच्या नंतर पहिलं दुसरं घर घेतलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या घरांमध्ये पण चाललो आहे. गाईज, आपण इकडे आलेलो ना, तर इथे आपण एकदा व्हिडिओ टाकायला थांबलेलो. ओके, तर म्हणजे बघा ह्या स्पॉटला आपण व्हिडिओ काढायला थांबलेलो, अपलोड करायला. सॉरी, साक्षामॅन बघा, ढोल वगैरे तिकडे आहेत. सो सगळं झालेलं आहे. सो गाईज, गावातला आपण लास्ट घर घेतोय रोहित दादाचं, रोहित रांगले. ब्लॉगर बाबा, ब्लॉगर असं हा बघा ब्लॉगर. बस काय, तर दाखवतो तुम्हाला थोड्या टायमाने, म्हणजे आता दुसऱ्या गावात गेल्यावर. ओके, बाय. पैसे कुणाकडे असतील त्यांनी टाकायचे लगेच. कुणी म्हणजे भेटला असेल बघा, धंद्यात खोट नाही ना. सो गाईज, आपण साखरी वगैरे घेऊन झालेला आहे. साखरीला आपण जाऊन आलो, वगैरे माझ्याकडे आहे. ओके, तर आता आपण चालू गालसूरला. तर भरपूर थकलो आहे चालून नुसतं चालतो आहे. पण आता सध्या गालसूरला चाललो आहे, तर तिकडे थोडं अजून मोठं गाव पडणार आहे. तर तेवढं आपण काही कवर करत बसणार नाही आयुष्य बघा. तेवढं आपण काही कवर करत बसणार नाही, म्हणून एकदाच डायरेक्ट आपण पैसे वगैरे गोळा केल्याच्या नंतर लास्टला जेव्हा जेवायला पण थांबणार ना आपण. हां, मग जेवायच्या टायमाला तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट. भरपूर थकलो आहे म्हणून जेवायच्या टायमाला तिकडे अजून भरपूर टाइम आहे. आता अजून टाईम आहे भरपूर, म्हणून बोलतोय की जेवायच्या टायमाला दाखवतो. ओके, बाय. सो गाईज, थोडा टाईम, भरपूर टाईम झाला आणि आता फायनली थोडा टाईमचा ब्रेक घेतला सर्वांनी. सर्व तिकडे बसलेत, पुरुष मंडळी वगैरे पैसे मोजतात, राधा आणि आपण इथे आहे. ओके, आपल्याकडे ताशा दिलेला आहे आता सध्या. तर जेवायचं पण आता जेवणार ना, आता जेवणार पण आहे. तर थोड्या टायमाने जेवायला बसलो की तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मग आपला परत तेच रुटीन सुरू, कुठं जायचं आहे काय नाही ते आता पुढे तुम्हाला सांगतो. तोपर्यंत आम्ही पण थोडा ब्रेक घेतला आहे. तुम्ही ब्रेक नाही घेऊ, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके, आपण इथं आता जेवायला बसलोय. तिथून पैसे वगैरे मोजून झाले, आपल्याला प्रत्येकाला 150 आले. हा, तर हे बघा सगळ्यांचे डबे वगैरे तयार. आता आपला डबा पण इथून काढूया बॅगेतून आणि करूया सुरू. ओके,
कसं वाटतंय जेवायला आता बसलो जरा जरा जीव कुणाचा आलाय तर बघ तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने आता जेवायला भूक लागले गाईस भरपूर भूक लागले थांबवत नाही जेवूया आणि मग आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया तर ठीक आहे जेवूया जास्त टाइम वेस्ट नाही करता तर बाय भेटूया थोड्या वेळाने सो गाईज जे आपण होतो ना जेवायला बसतो त्याच्यानंतर आता जेवण झालेलं आहे तर आता हे दुसरे आलेले आहेत झालेलं आहे सर्वांचं ऑलमोस्ट आतमध्ये अजून बसते त्यांचं जेवण होईल आता तर आता आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहे तिथे जाऊ ते तुम्हाला दाखवलं तर मी ब्लॉग लय मोठा होतो आहे म्हणजे डायरेक्ट तेव्हा दाखवतो ओके तर ते दाखवतो मध्ये तर दाखवतो नंतर मग डायरेक्ट लास्टला भेटतो ओके बाय गाईज आता इथं मंदिरात आलो आपण हे बघितलं तुम्ही ते ओके तर आपण मंदिरात आलो ओके मस्त मंदिर आहे तर आता जाऊया पुढे मी दाखवणार नव्हतो कुठे पण आता दाखवलं तर डायरेक्ट थोड्या वेळाने जिथे जाणार आहे म्हणजे रात्री डायरेक्ट दाखवेल भरपूर करायचं आहे तर भेटूया थोड्या बघा म्हणजे पैसे किती प्रॉफिट झालं ते पण तुम्हाला दाखवतो भेटूया थोड्या वेळाने बाय तर गाईज समोर जावेल गावाचे सर्वे ओके तर छोटं त्यामध्ये तुम्हाला दाखवतो जस्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला कॅमेरा ऑन केला बाकी तर काही नाही ओके तर थोड्या वेळ भेटू ओके बाय गाईज आपण शेवटचं घर घेतोय सो गाईज झालेलं आहे फायनली संध्याकाळचे 7:30 पावणे 8 व्हायला आले ऑलमोस्ट आणि आपण आता घेतोय तो शेवटचं घर आहे तर ह्याच्यामध्ये कसं वाजणं वगैरे आहे ते दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर पैसे मोजणे होत आहेत ओके पैसे मोजत आहेत हा शेवटचा घर होता तर झालेला आपला ब्लॉग एंड करूया एंड म्हणजे आता लवकर एंड नाही तर थोड्या टायमाने गावात गेल्याच्या नंतर लाईक शेअर अँड कमेंट हां तर आता थोड्या टायमाने आपण जेव्हा भरपूर चालायचं तर आपल्याला वाव्याला जायचं आपण गालसूमध्ये ऑलमोस्ट 4 किलोमीटर तर शॉर्टकट विटकटने कसं तरी जाऊ आपण जंगलातून तर गेल्याच्या नंतर होली पण लावायची की देवळात जाणार आहे आपण जाऊन देवळात जाणार आहे तर तिकडे पण दाखवायचं तुम्हाला तर ब्लॉग एंडपर्यंत बघा तर आजची राधा ओके तर ब्लॉग एंडपर्यंत बघा भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत बाय बाय सो मी नाही लिस्ट वाचतोय ज्यांचे पैसे द्यायचे तर पैसे वाटप होत आहेत ना तर एक कुणाची मॅच आहे इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज आहे समोर आपल्या विरोधी इंडिया आहे वेस्ट इंडिज वर्सेस इंडिया ओके झाला भाईचा ब्लॉग एंड तर आपला ब्लॉग थोड्या टायमाने एंड होईल कारण की आपल्याला जाऊन आता देवलात पण जायचं आहे ना तर भेटूया तिकडे त्यानंतर मी जेव्हा आपण घरी जाणार ना तेव्हा ब्लॉग एंड करू आणि देवलातला पण थोडं दाखवणार आहे ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे तर भेटूया थोड्या वेळाने पैसे घेतो ना बाय सो गाईज खास करून आपल्याला आता आम्ही पोचलोय गावात आपल्या इकडे पुलावर आहे ओके हां गाईज शैलेश दादा आपल्याला खास सोडायला आलाय हे आज सने वाजवणार आहेत ओके आणि ताशा निकेशचे पप्पा ओके आपण गावात तर आलेलो आहे आता जाणार आहे देवलात तर ब्लॉग एंडपर्यंत बघा की आपण काय करणार आहे देवलात ओके तोपर्यंत तुम्हाला ह्याचा खालू दाखवतो ओरिजिनल खालू तर भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत यांचा खालू एन्जॉय करा नंतर आले ना आपण जेव्हा निघत होतो खेली तेव्हा आलेले मुलं पण आपल्याला आता न्यायला आले जॉईन केले आपल्याला ओके देवलात आता म्हणजे सर्व आले
ओके. आणि आपल्याला सोडायला आलेले थालू थांबले बाहेर. आणि आपले हे मंदिर आहे रामेश्वराचं. ब्लॉग एंड झाला. तिकडंच केलास, तिथंच केलास. त्याचा पण ब्लॉग नक्की बघा कोकण सफर ब्लॉग्सवर. व्यवस्थित आणि नीटनेटके झालेले आहेत सगळे. या गोष्टीची आवड वाटते की ते चांगले सुखरूप सगळे आलेले आहेत. त्यांच्या पाठीशी उभा असतो तसा पाठीशी उभा राहून त्यांना पोहोचवलेस. आणि आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझे परत तुझ्याकडे प्रार्थना करतो. जे काय आता पुढचे जो सण आमचा त्योहार आहे ते त्यासाठी पण असा तसे त्यांच्या पाठीशी राहून सगळ्यांना सहमती देऊन सगळ्यांचे विचार सगळे ऐकून सगळे काय असेल ते त्यांना सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन सगळे आधी पालखी उठेपर्यंत ती देवळात येईपर्यंत उठल्यानंतर देवळात येईपर्यंत सगळ्यांना सुखाची समाधानाची आणि जे असतील कोणी बाहेर गावून आले असेल चाकरमानी आले असेल त्यांनाही सुखाची समाधानाचे प्रवास पण त्याचा व्यवस्थित चांगला होऊ दे अशी तुझ्याकडे आशा मानतो. आणि सगळाच आमचा सिंधा जो आहे तो व्यवस्थित आतापर्यंत चांगला व्यवस्थित पार पाडला तसाच पार पाड देश आपण देवळातून निघालेलं आहे आणि आता बहुतेक ब्लॉग एंडच करायला लागेल. कारण की आता कुठं जाणार आहेत काय जाणार आहेत काय माहिती पण नाही. आर्यनला बोलतो की घरी जाऊन झोपायचं. आता ब्लॉग इथं सेंड करूया. ओके. हाच होता फेली जाण्यापासून ते फेली जाण्यापासून परतीचा प्रवास येण्यापर्यंत. तर देवळात वगैरे पण गेलो, भरपूर मजा आली. पण ते किलोमीटर चालले बोललं बघा 19 हा 20 किलोमीटर गाईज 20-20 किलोमीटर आम्ही चाललो. ऑलमोस्ट 21 समजून घ्या. तर भरपूर कंटाळा आला आणि पाय पण थकलेत. आणि आता जाऊन आंघोळ करून फ्रेश होऊन मग जेवून झोपायचं आहे. बाकी काय माहिती नाही मला. माइंड एवढं विचार करतो की जा जेव झोप. ओके. तर माइंडचं ऐकूया. पण मन करते फिरू, पण मनाचं आज थोडं बंद करायला लागेल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.